नमस्कार. राजेश रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मागे मी तुम्हाला बोललो होतो त्याप्रमाणे आजच्या भागामध्ये इन्स्टंट सांबार प्रीमिक्स हे मी तयार केलेलं आहे, ते तुम्हाला दाखवतोय. ही अशा पद्धतीची पावडर होते. अगदी एकट्यासाठी सुद्धा पाहिजे असेल तर याचं सांबार करता येतं. 3-4 जणांसाठी, जास्ती जणांसाठी पाहिजे असेल तरी सुद्धा करता येतं. त्या प्रमाणात ही पावडर घ्यायची, त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि त्याची छान पेस्ट करून घ्यायची आणि नंतर कुकरमध्ये थोडीशी फोडणी करून त्यामध्ये कढीपत्ता, मोहरी, अजून थोडंसं लाल तिखट तुम्हाला हवं असेल तर, कारण यामध्ये मी फक्त काश्मीरी मिरची वापरली. जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर ॲडिशनल तिखट घालायचं. भाज्यांमध्ये दुधी भोपळा, वांग आणि काही तुमच्या आवडीच्या भाज्या असतील, फ्लॉवर वगैरे सोडून त्या चांगल्या परतून घ्यायच्या. त्याच्यामध्ये ही पेस्ट घालायची आणि अजून थोडं पाणी घालून चांगल्यापैकी 2-3 शिट्ट्या करायचा. यामध्ये तुम्हाला फोडणीमध्ये तुम्हाला आता सध्या नवरात्र चालू आहे, कांदा लसूण घातला नाही तरी चालेल. जर आवडत असेल तर कांदा, ठेचलेलं लसूण, आलं आणि टोमॅटो हे सुद्धा ते त्यात परतताना घालायचं. पाणी घालायचं, ही पेस्ट घालायची, बऱ्यापैकी पातळ करायचं आणि 2 शिट्ट्या करायच्या. म्हणजे जे हॉटेलमध्ये मिळतं तसं ट्रान्सल्युसंट झालेला कांदा आणि मऊ शिजलेल्या भाज्या तुम्हाला सांबारमध्ये मिळतील. तर हे सांबार प्रीमिक्स कसं करायचं त्याची रेसिपी तुम्हाला आता मी दाखवणार आहे. त्यासाठी आपण किचनकडे जाऊया. सांबार प्रीमिक्ससाठी लागणारं साहित्य याप्रमाणे: अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ आणि 2 चमचे तांदूळ हे स्वच्छ धुवून रूम टेम्परेचरला वाळवून घेतलेले आहेत. बाकीचं साहित्य: पाव वाटी जिरे, 2 चमचे कोरडं खोबरं, थोडा कढीपत्ता, अर्धा चमचा हिंग, पाव चमचा हळद, पाव चमचा मेथी दाणे, 2 चमचे तांदूळ, 2 चमचे हरभरा डाळ, काश्मीरी लाल तिखट 4 चमचे आणि धना पावडर अर्धी वाटी. जर तुम्ही संपूर्ण धने घेतलेत तर ते वाटीभर घ्यायचे, पावडर करून ते अर्धी वाटी होतात. आता हे सर्व साहित्य आधी आपण कोरडं मटेरियल भाजून घेऊ. डाळीचं ते आधी कढईमध्ये ड्राय रोस्ट करून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं. मग पुढची कृती तुम्हाला दाखवतो. कढई आपण गरम करून घेतली आहे आणि हे भिजवून वाळवलेले तांदूळ, डाळ म्हणजे दोन्ही डाळी हे आपण आता भाजून घेऊयात. फार लाल करायचं नाहीये, आता कच्चेपणाही घालवायचा फक्त आणि कुडकुडीत करून घ्यायच्या, जेणेकरून वाटताना ते कुठेही अडकणार नाही आणि छान फाईन पेस्ट होईल त्याची. धुवून वाळवल्यामुळे त्या डाळी थोड्याशा एकमेकांना चिकटलेल्या असतात, त्या मोकळ्या करायच्या आणि कुडकुडीत भाजून घ्यायचं. आपल्या डाळी भाजून झालेल्या आहेत. आता यानंतर कढईमध्ये अगदी 2 चमचे तेल घ्यायचं, गरम करून घ्यायचं आणि त्याच्यात प्रथम मेथी दाणे घालायचे, की ते त्याचा खमंगपणा छान उतरला पाहिजे. मेथी दाणे तडतडले की त्याच्यावर कढीपत्ता घालायचा. सगळं एका मागोमाग घातलं तरी हरकत नाही. मग जिरे घालायचे, कोरडं खोबरं घालायचं. माझ्याकडे भाजलेलं होतं ते मी घेतलंय, काही हरकत नाही. मग डाळ आणि तांदूळ जे आपण 2-2 चमचे घेतलं होतं ते घालायचं. जळू द्यायचं नाही, हे फक्त अगदी गॅस बारीक ठेवायचा. आणि हळद आणि हिंग घालायचं आणि हे चांगलं परतून घ्यायचं. तेल आपल्याला फार घालायचं नाहीये, कारण नंतर आपण फोडणीत घालणार. अगदी मंद आचेवर हे भाजून घ्यायचंय. धणे पावडर ह्याच्या नंतर घालायची. संपूर्ण धणे घेतले, अख्खे धणे घेतले तर ते आधी ड्राय रोस्ट करून घ्यायचे, फार काळे करायचे नाहीत. काळे केले तर सांबार तुमचं काळपट होतं. आणि सगळ्यात शेवटी तिखट घालायचं, नाही तर त्याचा खकाणा इतका भयंकर होतो की तुम्ही उभे राहू शकत नाही त्याच्या समोर. हे ड्राय रोस्ट आपण करतोय, एक 2-3 मिनिटं हे परतून घ्यायचं. मसाल्यात घातलेली डाळ आणि तांदूळ याचा कच्चेपणा फक्त जाऊ द्यायचा. हे भाजत आलेले मसाले थोडेसे बाजूला घ्यायचे आणि
थोडं तेल घ्यायचं, कढई तापलेलीच आहे, त्यामध्ये हे 4 चमचे काश्मीरी लाल तिखट घेतले ते घालायचं. त्याचा रंग लाल खूप छान उतरतो. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे मंद आचेवरच करायचे म्हणजे आपले मसाले जळत नाहीत. रंग त्याचा छान तसाच राहतो लाल. सांबार करतेवेळी तुम्हाला वाटलं की अजून जरा तिखट पाहिजे, कारण आपण बाकी काही मसाले घातलेले नाहीयेत यात, काळी मिरी वगैरे, ते तुम्ही ऍड करू शकता. गुंटूर मिरचीचं लाल तिखट. आपले हे मसाले तर भाजून तयार आहेत. गॅस बंद करायचा आणि हे असंच कढईमध्ये ठेवून द्यायचं. एवढ्या हीटवरती छान भाजत राहतं. थोड्या वेळाने काढून ताटामध्ये ठेवायचं. गार झालेली ह्या डाळी आणि हा मसाला हे नंतर एकत्र करायचं. अगदी तुम्हाला वाटलंच तर प्रिझर्वेटिव्ह म्हणून तुम्ही एखादा चमचा मीठ घालून ठेवा, पण हे असंच दळून जर बारीक पेस्ट म्हणजे पावडर करून ठेवली तर ते छान टिकतं. त्याची ही अशा पद्धतीची पावडर होते. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सांबाराची कृती पण सांगितली तुम्हाला, तसं तुम्ही करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे सांबार मात्र करून बघा. भाताबरोबर पाहिजे असेल तर थोडंसं घट्ट सांबार मोकळ्या भातासाठी आणि थोडंसं पातळ सांबार मऊ भातासाठी, इडली बरोबर तर कसंही करा, छानच लागतं.